हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत की स्किन केअर म्हणजे ड्राय स्किनसाठी होममेड रेमेडीमध्ये काय आपण करणार आहोत, तर तेच बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता माझी सध्या स्किन आहे ती खूप छान झालेली आहे, नॉर्मलपेक्षा छान झालेली आहे। आणि अगोदर होती ती स्किन माझी खूप म्हणजे खूप ड्राय स्किन होती। तर मी ती कशी कव्हर केली, काय काय मी त्याला लावलं, तर मी हेच तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल। तर चला उशीर न करता व्हिडिओ चालू करूया। तर आपल्याला खूप जणांच्या ड्राय स्किन असतात, पण ड्राय स्किनला म्हणजे एवढा आपल्या ड्राय स्किनचा कंटाळा येतो की तो मला झालता की आपण ड्राय स्किनला काय लावायचं, ड्राय स्किनला कोणती क्रीम लावायची जेणेकरून आपली ड्राय स्किन आहे ती नॉर्मल होईल, काय यूज करायचं। तर मी पण खूप अगोदर कंटाळले होते। तर नंतर मग मी यूट्यूबवरती सर्च केलं की कसं म्हणजे ड्राय स्किनला कोणती क्रीम यूज करायची किंवा ड्राय स्किन कशामुळे चांगली होईल। तर मी एक दोन व्हिडिओ बघितले आणि मी नंतर ते माझ्या स्किनवरती अप्लाय करायला चालू केलं। तर कमीत कमी मी आत्ता 2 वर्ष झाले, तर मी पूर्ण माझ्या स्किनला आहे तशीच ठेवली आहे। आणि मी 2 वर्ष झालं ही होममेड रेमेडी यूज करते। तर त्याच्यामुळे माझी स्किन आहे ना आता इतकी छान आहे। अगोदर मला असं वाटायचं की ड्राय स्किनवरती पिंपल्स तर नाही आहेत, ऑइली स्किनवरती खूप सारे पिंपल्स येतात। तर मी म्हणायची की मला पिंपल्स आले तरी चालेल, पण मला ऑइली स्किन हवी, कारण की ड्राय स्किनचा मला खूप कंटाळा आलता। तर त्याच्यासाठी आत्ता मी म्हणते की माझी स्किन आहे ती खूप चांगली आहे आणि ड्राय स्किनला मी इतकं छान नॉर्मल स्किनमध्ये कन्वर्ट केलं आहे। तर बघू शकता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फक्त एकच की आपण हे जे घरी यूज करतो ना त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो। लगेच म्हणजे जे आपण कधी हॉस्पिटलमध्ये स्किन केअर हॉस्पिटलमध्ये गेलो तर त्यांनी जर डॉक्टरनी वगैरे आपल्याला जे मेडिकल दिलं त्यांनी थोडीशी लवकर कव्हर होती, पण जोपर्यंत आपण जे मेडिकल दिलेलं आहे यूज करतो तोपर्यंतच तिचा रिझल्ट दिसतो। आणि जेव्हा आपण ते सोडतो त्याच्यापर्यंत नंतर आपली स्किन आहे तशीच होते। तर त्याच्यासाठी जे आपण घरी करतो तयार, तर ती क्रीम आहे, तर ती क्रीम एवढी बेस्ट आहे, खूप महाग पण नाही आहे, आपल्याला त्याच्यासाठी खूप जास्त खर्च पण नाही करायचा, जे की आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं तर तेच यूज करायचं आहे। तर चला आता काय यूज करायचं आहे ते बघूयात। तर सगळ्यात अगोदर घ्यायचं आहे आपल्याला ऑइल। तर ऑइल मी सुरुवातीला बदाम ऑइल म्हणजे आल्मंड ऑइल यूज केलं होतं। मी खूप दिवस आल्मंड ऑइल यूज केलं होतं आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे ग्लिसरीन पण ॲड करत होते, पण मी ते 2 वर्ष यूज केलं, त्याच्यामुळे माझ्या स्किनला आता ग्लिसरीनची वगैरे नाही गरज आहे। तर मी हे दिवसातनं 2दा यूज करते। तर आत्ता मी कोकोनट ऑइलच यूज करणार आहे, कारण की आता माझी स्किन एवढी ड्राय नाही, पण मी आहे तसं स्किनला अजून पण यूज करत आहे। तर चला आता काय काय यूज करायचं आहे। तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला ॲलोवेरा जेल। आणि तुमची जर खूप खूप ड्राय असेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲलोवेरा जेल त्याच्यात कोकोनट ऑइल घेतलं तरी पण चालतं, कारण की तुम्हाला जर दिवसातनं 2 वेळेस लावायचं आहे तर कोकोनट ऑइल आहे ते तुम्ही नाईटला लावा आणि डेला लावायचं आहे ते आहे आल्मंड ऑइल, कारण की ते जास्त चिकट नाही वाटत आहे। त्याच्यामुळे आल्मंड ऑइल सकाळी पण यूज केलं तरी चालतं, संध्याकाळी पण यूज केलं तरी चालतं, पण जे कोकोनट ऑइल आहे ना ते दिवसा यूज करू नका, ते करा फक्त संध्याकाळीच। तर मी आत्ता हे ग्लिसरीन पण ह्याच्यामध्ये ॲड करायची, पण मी आता ती नाही यूज करते, मी फक्त हे 2च यूज करते, तरी पण स्किनला खूप छान रिझल्ट येतो। तर आपल्याला हे दिवसातनं 2दा यूज करायचं आहे। आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, तुमची स्किन कितीही ड्राय असो काय करायचं आहे, जेव्हा पण तुम्हाला हे यूज करायचं आहे त्याच्या अगोदर तुम्हाला स्वच्छ असं तोंड धुवून घ्यायचं आहे थंड पाण्याने वगैरे, म्हणजे जेवढी आपल्या स्किनवरती धूळ वगैरे बसलेली असते ती धूळ पूर्ण निघायला पाहिजे, नाहीतर आपण त्याच्यावर जर अप्लाय केलं तर ती धूळ आहे ती आपल्या स्किनमध्ये जाऊ शकते। त्याच्यामुळे अगोदर कधी पण आपल्याला स्किन केअर करायची असताना आपल्याला स्वच्छ तोंड धुवून घ्यायचं आहे। तर मी माझं आत्ताच आवरलं होतं, तर त्याच्यासाठी मी आत्ता व्हिडिओ बनवण्यासाठी तोंड धुवून घेतलेलंच आहे, एक व्हिडिओ पण बनवला आणि आता माझा हा नेक्स्ट व्हिडिओ आहे। तर काय करायचं आहे आपल्याला, ह्याची क्रीम इतकी सुंदर होती। तर तुम्ही सुरुवातीला जर यूज करत असाल तर
ग्लिसरीन नक्की यूज करा, त्याने पण खूप छान रिझल्ट येतो. मी कमीत कमी 2 वर्ष ग्लिसरीन पण यूज केली ती, पण आत्ता मला नाही गरज वाटत आहे, त्याच्यामुळे मी आत्ता नाही यूज करत आहे. आणि मेन म्हणजे सकाळी काय करायचं आहे आपल्याला, जेव्हा पण आपण आंघोळ वगैरे केलेली असती, आपली स्किन थोडीशी नॉर्मल ओली स्किन पाहिजे, त्याच्यामध्येच आपल्याला हे यूज करायचं आहे. त्याने रिझल्ट खूप छान येतो. आणि संध्याकाळी पण जेव्हा आपल्याला हे लावायचं आहे तेव्हा आपल्याला छान असं तोंड धुवून घ्यायचं आहे, आणि तेव्हा पण थोडंसं स्किन ओली असली पाहिजे त्याच्यात यूज करायचं आहे, त्याने खूप छान रिझल्ट येतो. तर काय करायचं आहे आपल्याला, कोणतीच मार्केटमधली क्रीम यूज करायची नाही. आणि मेन म्हणजे ड्राय स्किनवाल्याने पावडर वगैरे अजिबात यूज करायचं नाही, कारण की ड्राय स्किनमध्ये मेन म्हणजे अगोदरच ऑइल कमी असतं, आणि तेवढंच जर तुम्ही पावडर यूज करता तर अजून जास्त ड्राय स्किन होते. त्याच्यासाठी पावडर कोणतंच यूज नाही करायचं. तर अगोदर मी घेत आहे हे ॲलोवेरा जेल. तर आपण हे 8 दिवसासाठी स्टोर पण करून ठेवू शकतो, पण नाही गरज आहे कारण की जास्त वेळ नाही लागत आहे. तर बघू शकता ह्याचा कलर आहे तो थोडासा हलकासा ग्रीन कलर दिसेल तुम्हाला. जेलचा आहे तो जेल, कोणत्या पण कंपनीचं घेऊ शकता. मी घेतलेलं आहे पतंजलीचं. आणि आता आपल्याला ह्याच्यात कोकोनट ऑइल ॲड करायचं आहे. ह्याच्यात 2-3 थेंब अगदी कोकोनट ऑइल ॲड केलेला आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, ग्लिसरीन पण ह्याच्यात मिक्स करायची. तर आता मी नाही यूज करत आहे. नॉर्मल स्किन असेल तरी पण ग्लिसरीन यूज केली तरी पण चालतं, पण खूप ड्राय असेल तर ती नक्की करायची. तर आपल्याला काय करायचं आहे, हे मिक्स करायचं आहे दोन्हीमध्ये, ॲलोवेरा जेल आणि ऑइल. आणि रात्री झोपताना तर लावायलाच पाहिजे, कारण की दिवसा जरी आपल्याला बाहेर जायचं असलं तर आपल्या स्किनवरती धूळ वगैरे बसते, त्याच्यामुळे आपण दिवसा नाही लावलं तरी रात्री लावायचंच आहे. तर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हिला पूर्ण क्रीमी टेक्स्चर येतं, पूर्ण ही एक क्रीम असल्यासारखी दिसते. आपल्याला कोणतीच मार्केटमधली आपल्याला क्रीम वगैरे आणायची गरज नाही. कितीही तुमची ड्राय स्किन असेल तरी पण तुम्ही हे यूज करू शकता. नॉर्मल टू ड्राय स्किन असेल तरी पण यूज करू शकता. ऑइली स्किनवालेच मला एवढं नाही माहिती, कारण की माझी अगोदरच खूप ड्राय स्किन आहे. तर बघू शकता हे पूर्ण क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे. बघू शकता असं वाटतं की कोणती तरी ही क्रीमच आहे. तर आता आपल्याला हे फेसवरती अप्लाय करायचं आहे. आणि ह्याच्यावरती पण पावडर वगैरे नाही लावायची गरज आहे. आपण जर लावलं ना तर आपल्याला अगदी 5 मिनटं असं वाटतं की खूप ऑइली वाटतं, पण 5 मिनटाच्या नंतर वाटणार पण नाही की आपण फेसवरती ऑइल लावलेलं आहे म्हणून. आणि छान असं 2 मिनटं मसाज करायची आहे. रात्री पण झोपताना 5 मिनटं छान मसाज करायची. रिझल्ट यायला तुम्हाला थोडा वेळ लागेल, कमीत कमी तुम्ही 1 महिना कंटिन्यू करून बघा. तुम्ही कंटिन्यू जर केलं आणि तुमच्या स्किनला जर रिझल्ट आला तर तुम्ही कधीच ह्याला कंटाळा करणार नाही स्किन केअर करण्यासाठी. मला पण अगोदर तसंच वाटायचं की समजा आपण करतो बाबा, पण स्किनवरती काही रिझल्ट नाही दिसत आहे, पण सुरुवातीला नव्हता दिसत आहे, पण आता इतका छान रिझल्ट दिसतो की मी हे रोज 2 टाईम न चुकता ही रेमेडी करतेच आणि माझ्या फेसवरती अप्लाय करते. मला कोणतीही क्रीम लावायची गरज नाही लागत आहे. कोणतेही कॉस्मेटिक मार्केटमधले केमिकलचे प्रोडक्ट वगैरे मला काहीच यूज करायची गरज लागत नाही. आणि जे माझ्या स्किनवरती तर म्हणजे पिंपल्स वगैरे नाहीत येत, पण पिंपल्स वगैरेचे जे डाग वगैरे असतील ना तर ते पण ह्याने खूप चांगले रिमूव्ह पण होत आहेत, कारण की आपल्या स्किनला आपण जी मसाज करतो ना त्याच्यामुळे आपल्या स्किनवरती एक छान असा ग्लो पण येतो आणि आपल्या जे स्किनवरती डाग असतात ते पण जात आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कमीत कमी तुम्ही जर 1 महिना जरी ट्राय केलं ना, तुम्हाला जर दिवसा होत नसेल तर रात्री पण नक्की ट्राय करा. दिवसात 1 वेळेस तरी करा. बघू शकता स्किनवरती खूप छान रिझल्ट येतो. त्यात आपल्याला ह्याला धुवायचं वगैरे काहीच नाही. 5 मिनिटात पूर्ण छान असं स्किनमध्ये ते मुरतं. आणि थोडंसं जर जास्त झालं तर आपण हँडला वगैरे पण अप्लाय करू शकतो. बघू शकता अगदी 2 मिनिटात बनून पण आपण आपल्या स्किनवरती अप्लाय करू शकतो. तर खूप सोपी ही रेमेडी आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ही रेमेडी नक्की ट्राय करा. तुम्हाला मार्केटमधले अशी 100, 200, 300 रुपयाच्या क्रीम वगैरे काहीच आणायची गरज नाही. आणि हे जर ॲलोवेरा जर आणलं
तर खूप दिवस जातो, म्हणजे 4-5 महिने तरी जातं. आणि ऑइल तर प्रत्येकाच्या घरात असतंच अवेलेबल, तर नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत पण नक्की रेमेडी 1 महिना तरी न चुकता 1 टाईम तरी फॉलो करा. बघा तुम्हाला किती छान रिझल्ट दिसेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.